आपली गीताया आपली गीताया शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता भगवती लीला करुणी जडमुळ उत्तरीवे कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी डोळे शरण प्रसाद मोठा मदले अनुभवले तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता शेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जगदुद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी म्हणून शरण आलो तुझे चरणासी जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषादिक शिणले नलगे त्या पार तेथे जडमुढ कैसा करू मी विस्तार जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता देवाधिदेवा तू स्वामी राया निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपुली ही काया शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता अघटित लीला करुणी जडमुढ श्री स्वामी समर्थ. सद्गुरू पेठले महाराज, सद्गुरू मोरे दादा आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन. उपस्थित सर्व भाविक महिला आणि पुरुष सेवेकऱ्यांना त्रिवार वंदन. आज या टाटा कंपाऊंडच्या प्रेमायसेसमध्ये परमपूज्य गुरु माऊलींच्या उपस्थितीमध्ये एक भव्यदिव्य हा दर्शन सोहळा आणि परमपूज्य गुरु माऊलींचं हितगुज ऐकण्यासाठी आपण सर्व मुंबईकर इथं आलेला आहात. ही मुंबानगरी म्हणजे देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी आणि ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ज्या महाराष्ट्र राज्याला आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 51व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे, त्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिंडोरी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी सद्गुरू मोरे दादांनी हा मार्ग आम जनतेसाठी उदयाला आणला आणि परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. आपण आपल्या गुरूंच्या सानिध्यामध्ये गुरूंच्या चरणाजवळ कसं असावं, आपण आपल्या गुरूच्या प्रेरणेने कसं वागावं,
आणि आपण आपल्या गुरूंनी दिलेली सेवा कशी करावी ही आपण वेळोवेळी केलेली आहे. आणि ते करत असताना आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली महाराष्ट्रातल्या चारही देवींच्या शक्तिपीठानंतर आपल्या गुरुप्रणाली मार्गातली जी मुख्य स्थानं आहेत गाणगापूर, पिठापूर आणि परवा 6 आणि 7 फेब्रुवारी 2010ला झालेला नरसोबाच्या वाडीचा मेळावा, काही नवीन महिला आणि पुरुष इथं उपस्थित असतील त्यांना सांगू इच्छितो की 6 आणि 7 फेब्रुवारीला उपस्थित व्यासपीठाला देखील सांगू इच्छितो की 6 आणि 7 फेब्रुवारी 2010ला नरसोबाच्या वाडीला 51,000 सेवेकऱ्यांनी एका स्वरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झालाय, तो की आपल्या गुरुमुळे, गुरुमाऊलींमुळे. एवढ्या मोठ्या संख्येने आजपर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने गुरुचरित्राचं पारायण एका वेळेला झालेलं नाहीये. आणि त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला नैमिषारण्यामध्ये घेऊन गेले. उत्तर प्रदेशमध्ये ज्या भूमीमध्ये 88,000 साधू संतांनी तपश्चर्या केलेली आहे, यज्ञ केलेला आहे, ज्या ठिकाणी भागवत लिहिलं गेलं, ज्या ठिकाणी रामायण आणि महाभारत लिहिलं गेलं, घडलं, त्या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला घेऊन गेल्या. आणि 17 एप्रिल ते 25 एप्रिल या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व सेवेकऱ्यांनी भागवताचं वाचन केलं. उत्तर प्रदेशमध्ये लखनौच्या पुढे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या नैमिषारण्यामध्ये एवढी उच्च कोटीची सेवा आपल्याला जी घडली ती केवळ परमपूज्य गुरुमाऊलींमुळे, वरनं आपण तिथे एकत्र जाण्याचं काही कारण नव्हतं. आणि उत्तर प्रदेश भाषिक, उत्तर प्रदेशमधले रहिवासी, लखनौमधले रहिवासी, नैमिषारण्यामधले सगळे पीठाधीश हे सर्व 7 दिवस आवर्जून परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी तिथे येत होते. ते केवळ नुसतं ऐकण्यासाठी नाही, नुसतं बघण्यासाठी नाही, की हे गुरु कोण आहेत हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून तिथल्या सर्व ग्रामस्थांनी या आपल्या मार्गाची पावती दिली. आणि परवा नैमिषारण्यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये आपल्या केंद्रासाठी एक जागा द्यायचं देखील